मी तर तुम्हाला एकच सांगेन, जर तुमची दिवसात एक 30 किलोमीटर चालायची तयारी असेल तरच ह्या ट्रेकला या. छत्रपती शिवाजी महाराज शेवटची भेट झाली खरी ते ठिकाण आहे इथे का? तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पन्हाळा पावनखिंडच्या भाग 2 मध्ये. आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. डे 2 ची सुरुवात आहे. या घरात आम्ही राहिलेलो संध्याकाळी. छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. हर 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 भारत माता की जय. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. जय श्रीराम, जय श्रीराम. अशा तऱ्हेने डे 2 ची सुरुवात झालेली आहे. आपण चाललोय पावनखिंडकडं. पहिल्या दिवशीच एवढा हेवी एक्सरसाइज झालेला की दुसऱ्या दिवशी चालतोय का नाही याची गॅरंटी नव्हती. पण म्हणलं आपल्याला कसंही करून हा ट्रेक पूर्ण करायचा आहे म्हणून चालायला लागलो. पण नंतर समजलं की विशाळगडवर झालेल्या दंगलीमुळं पोलीस प्रशासन पांढरपाणीच्या पुढे कुणालाच जाऊन देत नाही. त्यामुळं आम्हाला आमचा हा ट्रेक पांढरपाणीतच संपवायला लागणार होता. याचं एक दुःख वाटलं. आता पांढरपाणी ही जागा कोणती, तर ही जागा ती आहे जिथं छत्रपती शिवाजी महाराज आणि वीर बाजीप्रभू देशपांडे यांची शेवटची भेट झाली. डे 2 खूप थ्रिल पद्धतीने चालवला आहे. जंगल ट्रेक आहे कम्प्लीट. आणि त्यात आज पावसानं पण लय साथ दिली, त्यामुळं काय आई पाय वगैरे दुखायला लागला तर सांग मला. पाय दुखायला लागला तर काम बांधलं माझं. आता पन्हाळा पावनखिंड या युद्धाचा इतिहास तुम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये ऐकलाच असाल. तर सिद्धीने मार्चमध्ये पन्हाळ्याला वेढा दिला होता. पण हे युद्ध झालं जुलैमध्ये आणि ह्याच कारणामुळे मोस्टली ट्रेकर्स जुलैमध्ये हा ट्रेक पूर्ण करतात. काही ट्रेकिंग ग्रुप तर 13 जुलैलाच येतात, कारण हे युद्ध 13 जुलै 1660 रोजी झालं होतं. कंटिन्यू असं पाणी बिणी वाटतंय पायातनं आणि त्या फ्लोमधनं चालायचं. आणि पन्हाळा पावनखिंडच्या इथे ना तुम्हाला असे हे दिसते, असे ब्लॉक्स ठेवले होते. हा ब्लॉक्स पूर्ण मसाई पठारापासून चालू होतो ते जोपर्यंत हा ट्रेक संपत नाही तिथपर्यंत हे ब्लॉक्स आहेत. ते वाट दाखवायचं काम करतात. एकंदरीत वाट दाखवायचं म्हणजे लोकांना समजून येतं आपण ब्लॉक दिसले की हां ठीक आहे आपण बरोबर वाटेवर आहे. मी तर तुम्हाला एकच सांगेन, जर तुमची दिवसात एक 30 किलोमीटर चालायची तयारी असेल तरच ह्या ट्रेकला या, तरच नीट चालू शकाल. एवढं पाणी गुडघ्या एवढं येते अक्षरशः मगाशी. दुसरा दिवस हा पहिल्या दिवसापेक्षा कमी कठीण होता. का तर पहिल्या दिवशी काहीच अंदाज नव्हता चालताना, पण दुसऱ्या दिवशी एक अंदाज आलेला होता. पण दुसऱ्या दिवशी एवढे वॉटर क्रॉसिंग होते मध्ये मध्ये की काही विचारू नका. पाण्याचा प्रवाहही वाढला होता कारण कंटिन्युअस पाऊस चालू होता. सकाळी तब्बल आम्ही 8:30 8:15 नाही 7:30ला काहीतरी चालू केलं असेल चालायला. 7 साडेसातला राईट. आत्ता वाजलेत
10. अजून हाफ ऑफ ट्रेक बाकी आहे. आणि जो मेन पॅच आहे ज्याच्यासाठी सगळे बोलत आहेत की हा मेन पॅच आहे जिथे की कॅनॉल वगैरे आहे, तर तो अजून बाकी आहे. पाण्याचा प्रवाह हा प्रत्येक वॉटर क्रॉसिंगला एवढा जास्त होता की पडलं तरी काहीतरी इजा होण्याची चान्सेस होते. पण उत्तम असे आयोजक भेटल्यामुळं आम्हाला कोणताच प्रॉब्लेम झाला नाही. थ्रू आउट द ट्रेक आणि 2 दिवसात कोणाला कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही. जय आधी पन्हाळा पावनखिंड या ट्रेकिंगला जो ग्रुप आला होता त्यांनी आपल्या मार्गावरील काही झाडांना अशा भगव्या रिबीन लावून ठेवल्या होत्या, जेणेकरून कोणी नवीन ट्रेकर आलं तर त्याला हा मार्ग समजावा आणि त्याला एक कन्फर्मेशन भेटावं की आपण चाललोय हा रोड. आपण पेंडाकळीमध्ये पोचलोय. अनुस्कुरा घाट आहे. अनुस्कुरा घाट हा शिवकालीन मार्ग आहे. जंगल परिसर आहे पूर्ण. त्या छत्रपती शिवाजी महाराज बाजीप्रभू देशपांडे शेवटची भेट झाली खरेदी ठिकाण आहे इथे का? ते तिथं साधारण 100 मीटर असेल का? किती? 100 मीटर असेल. फायनली आपण पांढरपाणी इथे पोचलेलो आहे. तर इथून पुढं आता सगळं बंद आहे, कारण तो विशाळगडचं जे प्रकरण झालं त्यामुळे सगळं बंद ठेवलं इथून पुढं लोकांनी आता. त्यामुळं ट्रेक इथंच संपल. दुपारचं जेवणाचं आयोजन केलंय. बघूया जेवणाचं काय. अशाच प्रकारे आपला पावनखिंड पन्हाळा ते पावनखिंड हा ट्रेक कंप्लीट झालेला आहे. तरी आपले सगळे आयोजक आहेत. पावसाळी ट्रेकचा तिसरा ट्रेक होता. दुसरा ट्रेक होता माझा पहिला दातेगड. पावसाळी ट्रिप ही तिसरी होती. आणि नक्की विजिट करा या प्लेसला. भारी प्लेस आहे. फक्त चालायचं तुमचं कमीत कमी 30 किलोमीटर पर डेची कॅपॅसिटी पाहिजे. आयोजक आहेत आपले बोला खाडीपूल मार्केट वाशी बोला वाशी. आणि अशाच कंटेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि या ट्रेकला नक्की या. आम्ही 2 दिवस चालून एवढं थकलेलो होतो, पण हा मयूरदा हा काय ऐकायला थटतच नाही. दोन दिवसाचा हा ट्रेक मी आईसोबत कंप्लीट केला. अविस्मरणीय असा हा ट्रेक होता. तुम्हाला पण जर कधी चान्स भेटला पन्हाळा पावनखिंड ट्रेक करायचा तर हा ट्रेक पावसाळ्यात नक्की करा, जेणेकरून तुम्हाला पण या इतिहासाचा अनुभव येईल.